खोज बताए, राम से चल के राम पे आए। प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने। राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी। राम सिया राम, जय जय राम। श्री सीताराम। आज ओजस्वी भारत फाउंडेशन संचालित नंदी शाळा का निर्माण हिवरगाव पावसा तालुका संगमनेर या ठिकाणी आपण केलेला आहे। कारण आपल्या संस्कृतीमध्ये जे नंदीला महत्त्व आहे, त्या महत्त्वाला लोकांपुढे आणि समाजापुढे मांडण्याचं कार्य आपण करत आहे। नंदी म्हणजे केवळ एक बैल म्हणून नव्हे, नंदी म्हणजे एक धर्म आहे, नंदी म्हणजे एक भक्ती आणि एक शक्तीचं प्रतीक आहे। नंदी हे शिवजीचं वाहन आहे आणि नंदीच हा कैलासाचा द्वारपाल सुद्धा आहे। म्हणून अशा नंदीला आपण संगोपन करू आणि ह्या नंदीला जे कसायांकडे पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांचा बळी दिला जातो, अशा ठिकाणच्या सर्व नंदींना आपण ह्या शाळेमधून त्यांचं संगोपन करणार आहोत। म्हणून सर्वांनी ह्या शाळेसाठी आपल्याकडे जो नंदी असेल तो नंदी त्यांनी आमच्या ह्या नंदी शाळेकडे आणावा, ही सर्वांना प्रार्थना आहे। श्री सीताराम। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे। भाषा द्वेष सारे संपू दे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे। पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे। सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी। सूर्य सत्याचा उद्या उगवेला
पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तुफान पेटू देऊरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती हे पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती येईल ओंजळीत जग सार अपसुख सामील होती र दिशा सपान साकळला काय पडायला विकास. अच्छा, तुझी शाळा सांग कितवीला आहे? मी स्टँडर्ड 8 मध्ये आणि माझ्या स्कूलचे नाव आहे देवगड विद्यालय हिवरगाव पावसा. तू तुझ्या शाळेबद्दल थोडे दोन शब्द इथं व्यक्त कर. आमची स्कूल अतिशय उत्कृष्ट आहे कारण त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल आमची आता 8th स्टँडर्डला आहे म्हणजे आम्हाला स्कॉलरशिप NMS एलिमेंटरी अशा एक्झाम असतात. तर आमच्या शिक्षकांनी आत्तापासूनच एलिमेंटरी स्कॉलरशिपची प्रिपरेशन करायची सुरुवात केलेली आहे आणि आमच्या स्कूलमध्ये ज्या सुविधा पाहिजे त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मला माझी स्कूल खूप आवडते. आपल्या समोर माणसंच आहे ना, जसे मुलांसमोर मुलंच आहे. मग आपण इथं उभं राहिलो काय होतो, काहीतरी वेगळं बोलतो का, घाबरतो का, तो त्यांच्या मनातलं दडपण निघण्यासाठी आपण हे 4 मुलांना या ठिकाणी बोलायला लावत आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना मानधन पण या ठिकाणी ओजस्वी भारत फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या हातून देण्यात येत आहे. मी 2च मिनिटं बोलतो, जास्त बोलत नाही, ऊन खूप झालेला आहे. श्री सीताराम. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भू माते की, गो माते की, सभी साधु संतन की, अपने अपने गुरु की, अपने माता पिता की और अपने आप की. इथे बसलेले सर्व आजचे विद्यार्थी आणि भविष्यातले इंजिनियर, वकील, डॉक्टर, IPS अशा सर्व अधिकाऱ्यांना मी इथून नमस्कार करतो. कारण त्यावेळेस मी असेल की नाही माहित नाही, पण आजच तुमच्यातला तो गुण मी बघितलेला आहे. ज्ञान आणि विज्ञान मी याच्यावरती तुम्हाला थोडक्यात सांगतो. या तिघांची कशी आणि कशा प्रकारे आपल्याला गरज लागते. आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा शाळा तुम्हाला फक्त ज्ञान शिकवते. शाळेतून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल जगात येता, एकांतात जातात,
तेव्हा तुम्हाला ज्ञानाची गरज असते. आणि ज्यावेळेस तुम्ही या दोघांवरती विशेष लक्ष केंद्रित करतात त्याच्यातून एक प्रकार बाहेर होतो, त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञानापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असतं. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात हुशार, ज्यांनी आपल्याला भारताचं संविधान दिलं, आपले अधिकार आपल्याला दिले. आज आपण शिक्षणाला इथे मुले येतात हे त्याच्याचमुळे येतो. आज आम्ही सुद्धा स्टेजवर उभे राहून बोलतो त्याचमुळे येतो. असे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एवढे ज्ञानी असताना सुद्धा गौतम बुद्धाच्या ज्ञानाच्या पुढं नतमस्तक होऊन बुद्ध धर्मात विलीन होता. त्याचं कारण असं आहे की ज्ञानाच्या पुढे एक पाऊल आध्यात्मिक असतं, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आध्यात्मिक म्हणजे पाखंडवाद नव्हे, हे लक्षात ठेवा. विश्वास आणि अंधविश्वास या दोन गोष्टींना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या पिढीमध्ये तुम्हाला विश्वासाने जगायचं आहे, पण अंधविश्वास जराही आपल्या बाजूला येऊन देता कामा नाही आहे. अंधविश्वास हा आपल्या देशाला लागलेला सगळ्यात मोठा कॅन्सर आहे. ह्या कॅन्सरमुळे अनेक बळी गेले, अनेक परपंच उद्ध्वस्त झाले. आणि आजही तुम्हाला माहिती आहे, कुठं काही दुखलं तर आपण जातो लगेच ते पिढं वगैरे लावायचं. आपल्या देवा गावात खंडोबा आहे, खंडोबाने कधी पिढं लावलं नाही बरं का, हे लक्षात ठेवा. त्याने आपल्याला दर्शन दिलं, आपले दुःख काढले, पण त्या दगडापासून कोण फिरत असेल त्याला मानायचं नाही. खंडोबाचा भंडारा नक्की लावा, पण बाकी त्याच्या नावाचं काही कुठं अंधश्रद्धा पसरू नये, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. विज्ञान आणि आध्यात्मिक हे दोन्ही एक आहे. कारण आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी त्यावेळेस विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली. कारण विश्वास आध्यात्मिक मध्ये असल्यामुळे आध्यात्मिकची जोड देऊन आपल्याला विज्ञान दाखवलेलं आहे. बघा, तुम्हाला मी आता सांगतो एक महामंत्र, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र आहे. काय आहे या मंत्रामध्ये? तुमचं पूर्ण शाळेचं ज्ञान आहे, पूर्ण सत्य आहे. काय आहे बघा. आता तुम्ही तुमच्या शाळेचा अभ्यास मागचे 10वीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐका. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता कृष्ण आणि राम ह्या दोन गोष्टीचा आपण शोध लावून इथे थांबणार आहे. राम आपण सगळ्यांना म्हणत असतो, आणि ज्या दिवशी एखादा व्यक्ती आपल्यातून निघून जातो त्याला आपण राम नाम सत्य म्हणतो. मग मेल्याच्या नंतर राम सत्य आहे, मरायच्या आधी काय राम सत्य नाही का, हा प्रश्न सगळ्यांना पडत असेल. तर मग राम कोणता आहे? जो अयोध्यात आहे तो राम आहे का? दशरथाचा पुत्र राम आहे का? सीताचा पती राम आहे का? याच्या व्यतिरिक्त ह्या जगात दुसराही राम आहे का? हो आहे. कुठला राम आहे? बघा, रामाचा अर्थ आपण संधिफोड करूया. र म्हणजे राहणारा, म म्हणजे मरेपर्यंत. या शरीरात जो कोणी असतो त्याला राम म्हणतात. काय म्हणतात? राम. आता मरेपर्यंत असतो त्यालाच म्हणतात बर का. आता तुम्ही एखादा व्यक्ती मेलेला बघितला, त्या व्यक्तीमध्ये कोणती गोष्ट नसते त्यालाच राम म्हणतात. नंतर त्याचे डोळे, हात, पाय सर्व काही जाग्यावर असतं. आत्मा नावाचा काही प्रकार नसतो, फक्त त्याच्यामध्ये चालत नसतो. तो फक्त असतो ऑक्सिजन, O2. काय असतो? ऑक्सिजन, O2. ह्या O2लाच काय म्हणतात? राम म्हणतात. आता राम शोधला ना कुठे आहे? ऑक्सिजन मध्ये. तो कुठे असतो? हनुमंतांनी छाती फाडून दाखवली, म्हणजे नक्की काय दाखवलं? हाड दाखवलं. जे पंपिंग होतं ना ते दाखवलं. त्याच्यात जो शब्द होता ना ऑक्सिजन, त्याचं नाव राम आहे. म्हणून आपण राम इथे बघतो, लक्षात ठेवा. आता आपण राम शोधला. बघा, महामंत्राचा राम शोधला. आता आपल्याला कृष्ण शोधायचा आहे. आता तुम्हाला शाळेत शिकवलेलं पृथ्वीची निर्मिती कशी झाली? दोन ग्रहाची टक्कर झाली, त्याचे तुकडे झाले, त्याच्यातून एक तुकडा खाली झाला, तो धरती आहे असा समजलेला गेलेला आहे. बरोबर. मग आता सुरुवात करा.
जेव्हा ह्या पृथ्वीवरती बर्फ होता तेव्हा त्याच्यावर काय पडलं? सूर्याचे प्रथम किरण. काय? सूर्याचे प्रथम किरण जेव्हा त्या बर्फावरती पडले, त्याचं पाणी झालं, त्या पाण्यावरती किरण पडले, त्याच्यामधून एक शेवळ तयार झालं, त्याला म्हणतात हरे. काय म्हणतात? हरे नावाचं गवत शाळेत शिकवलं का नाही? मग ते जे हरे आहे म्हणजे कृष्ण माने किरण. किरण धरतीवर आला, धरतीवरती हरे नावाचं गवत जन्माला आलं आणि त्या हरे नावाच्या गवतातून ऑक्सिजन म्हणजे O2 जन्माला आला. त्यालाच म्हणतात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे ह्या महामंत्र सुद्धा एक सायन्स आहे आणि ह्या महामंत्राची ज्याला पूजा करायची असेल त्याचा एकच मंत्र आहे, निसर्गो रक्षिती रक्षिता. हे मनुष्यानं आपल्याला निसर्गाची रक्षा करायची आहे. ज्यांनी निसर्गाची रक्षा केली त्यांनी ह्या महामंत्राला आणि महामंत्राच्या जापाला आणि त्याच्या फायद्याला स्वतः मनात उतरून घेतलं समजायचं, तेव्हा तो मंत्र शुद्ध असा नाहीये. आता ह्या गावामध्ये जेव्हा मी आलो ना, येतो ना, तो खंडोबापाशी जातो. मंदिराला कोणी दान दिलेलं असेल, कोणी कळस बांधला असेल, ते कधी ना कधी पडणारच आहे. पण मंदिराच्या पाठीमागे जे पिंपळाचे झाडं लावले ना, मी तिथे जास्त लक्ष असतं माझं. कोणी लावले असतील, कोणी पाणी घातलं असतील. मी विचार करतो झाडं लावले, त्यांना पाणी टाकलं. बघा ह्या गावातून आपण गेलो तरी जाऊ, पण ते झाड आणि गणपत सराचं नाव या हिवर गावामध्ये कंटिन्यू राहणार आहे. कारण निसर्गाची रक्षा ही महत्वाची आहे. तर आपल्याला निसर्गाची रक्षा करण्यासाठी मी तुम्हाला एक टास्क देणार आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. प्रत्येक 5वीच्या विद्यार्थ्यांना फळे झाडं देणार आहे ओजस्वी भारत फाउंडेशन. तो विद्यार्थी ते झाड घेऊन आपल्या घरी लावणार आहे. त्याची 5 वर्ष निगा राखणार आहे आणि त्याचा बायोडेटा या वर्षात त्याची काय ग्रोथ आहे ते तो शाळेला अपडेट करणार आहे. आणि तो विद्यार्थी ज्या दिवशी 10वीला जाईल त्या दिवशी त्या विद्यार्थ्याला ओजस्वी भारत फाउंडेशन मुख्यमंत्र्याच्या हस्ती पुरस्कार आपण देणार आहे, संपूर्ण भारताच्या विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून. तो हा टास्क मी आता पुढे देवगड विद्यालयामध्ये तुमच्याकडे कार्यक्रम आहे, तो लॅपटॉप वाटायचा आहे मुलांना. त्यावेळेस मी हा टास्क सगळ्यांना देणार आहे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी, कारण फळाचं झाड याच्यासाठी देणार आहे का 5 वर्षात तुम्हाला काहीतरी खाऊन भेटावा आणि निसर्गाचं रक्षण व्हावा. तर तो टास्क तुम्हाला सर्वांना देणार आहे. आणि इथेच मी थांबतो. जय हिंद, जय भारत. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं महाराजांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची.
औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावानी घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ